निसर्गाने नटलेल्या कोकणात अजूनही अशी काही गावे आहेत जी शहरी धकाधकीपासून दूर आहेत. जंगलात वसलेली गावं. अशाच कुण्या एका गावातील अण्णा परब यांच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग. आंबो काय या वर्षाक इतको लागाच नाही. कोण हो? कोण तुम्ही? काय वय तुमका? मी तुम्हालाच भेटायला आलोय अण्णा परब. मला तुम्हीच हवे आहात. हवे असा म्हणजे बुवा नाही. काय काम काढलं? हे बघ, मी पोस्टातून रिटायर झालोय त्याका आता बरीच वर्ष झाली. तेव्हा ता काय आता माका काय जमाचा नाही. अरे आमच्या जो काळ वेगळो, आता जो काळ वेगळो, तेव्हा तसला काय माका जमाचा नाही. हा, तसं काही काम नाहीये हो. मी तुम्हालाच घेऊन जायला आलोय. घेऊन जाऊ म्हणजे? आणि बापड्या म्हाताऱ्या खय घेऊन जातोस? कुठे म्हणजे? शेवटी सगळी माणसं जातात तिथेच, काय? म्हणजे चित्रगुप्ताच्या दरबारात. ए बाबा, काहीतरी चेष्टा करू नको. हा, माझी सगळी कामं हरवलेली आहेत. हा, तू आपलं तुझ्या वाट्यान जा. अण्णा, तुमचा माझ्यावर विश्वास न बसणं साहजिकच आहे. थांबा, तुम्हाला एक जादू करून दाखवतो. देवा रवळ आता. अरे हो दिवस एक ना एक दिवस येत ह्या माका माहिती होता रे. पण ह्यो असो अचानक समोर येत असं वाटला नाही होता. अरे सगळी कामं रवली आहेत रे. आणि बायकोक जरा कल्पना देऊ कोणती ना, तिका ह्यो धक्को सहन होवचो नाय. अण्णा, अहो असे गांगरून जाऊ नका. अण्णा, मी इथे आलोय खरा, पण कधी नव्हे ते यावेळेस माझ्याकडून एक चूक झालीये. मी वेळेच्या थोडा आधी आलोय, त्यामुळे तुमच्याकडे थोडा वेळ नक्कीच आहे. हा, पण नेमका किती वेळ आहे हे मात्र मी तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु तुमची ती वेळ येईपर्यंत मी इथेच असेन, तुमच्या सोबत. पण माझं अस्तित्व मात्र इतर कोणाला म्हणजे कोणालाच जाणवणार नाही, फक्त तुमच्याशिवाय. मी फक्त त्यालाच दिसतो ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. आता मी तुका जा म्हटलंय म्हणून काय तू जाणारो इसम दिसनस नाय. तेव्हा आता तू इलस तो तुका रवाचा तितक्या तू रव. आली या भोगासी असावे सादर. काय चाललंय आज सकाळपासून? एकटेच काय बडबडतास? तुमका काय खूळ लागला की काय? अहो एकटो घर एवढं मोठं पाठी गेला तो दिसणार नाही तुका? अण्णा, माझं अस्तित्व फक्त तुम्हालाच जाणवतंय, इतरांना नाही. तुमचं आपलं काय चाललंय ना ते तुमकाच माहिती. मी आपले जात आहे माझ्या कामात. हे बघ, मेल्या तुका जा काय करूचा ना का कर. मी जातोय माझ्या कामात. नुसतं फाजीलपणा नको हा सर. माका वाटला पाण्यात ढकलतच की काय या म्हाताऱ्यात. तसंच पाण्यात बुचकाव डायरेक्ट वर नेतच की काय. तसा काय नाही ना तुझ्या मनात? अण्णा, अहो तुम्हाला चांगलं पोहता येतं हे माहितीये मला. हो. अरे एका काळचं पट्ट्याचं पोहणारो मी. पंचक्रोशीत माझा नाव असा. नदीच्या पुरात पैजर उड्या मारी मी. आता म्हातारपणात काय जाऊ झाला. हात पाय लटपटत नुसते.
त्यात तुझ्या मेल्या मरणाचा धोय श्वास पडून कधी मरत होत सांग यावचा नाही. पण पाण्यात मरण नको रे. बावडेलं पाणी खराब होतात. गोराढोरा ह्याच पाणी पितात रे. ह्या निर्मळ पाणी तसाच राहतो. वाढ बांधणारी विरा जीवापाठ जपलंय ती का. हम्म. येणारी पुढची पिढी ह्याच पाणी साकीत राहतली आणि आशीर्वाद देतली. किती त्यांच्या स्मरणात राहायची संधी आपणास. माणसात छोटा घाशा असताना ज्या मेल्यावर कोणीतरी आपली आठवण काढू. याच आशेवर जगतवणारे आम्ही. शेवटचा दिवस गोड जाऊ करो म्हणून विहिरीत मेलं तर माणसा पावीर येऊचा सोडतली. उपसो नसलो तर पाणी नसतला. वीर ओस पडतली. पूर्वजांची पुण्याई फुकट जातली. तेव्हा असला काय करू नको रे बाबा माझ्या जिला. अहो अण्णा, तुमचा मृत्यू बुडून नाहीये. अरे तोंडचं पाणीच पाळलेला माझ्या. आत्ता जीवात जीविलो माझ्या. चल आता घराकडे जाऊया. मस्तपैकी चहा पिऊया. चला. चला. हे बघ पाऊस बघ. तुझ्यासारखंच न बोलवता येईल लो पाहुणो. अरे आज लाकडा मिळायची नाही. भाच्यात चेडू झाला. आता बारशात चालला. 9 किलो वाहतो. चला येते हा. हाय येताय मी सुद्धा सोडूक तुका. हो अगळे बघ. त्याच्या पंजेचा नाव ठेवा हा जडवाग. हा इंदिरा. ये गो ये ये सावकाश हा. हे घरची काळजी करू नको. सगळं मी बघतोय. तू अगदी आरामात या हा. अण्णा, तुमची बायको परत येईपर्यंत तुम्ही जिवंत असाल याची खरंच खात्री वाटते तुम्हाला? नाही म्हणजे इतका आत्मविश्वास तुमच्याकडे येतो कुठून? हा या बघ. जेव्हा लगीन करून एका मी घरात आणलंय ना, तेव्हा ह्या 14 वर्षाचा पॉर होता. ह्याच्या बापाशी मी वचन दिलंय की शेवटपर्यंत अगदी माझ्या मरणापर्यंत मी ह्याचो हात सोडूचही नाही. हा असं वचन दिलंय. अरे तूच काय, तो बापू जरी वरसून खाली इलो ना तरी ह्याची व्यवस्था लावल्याशिवाय जो अण्णा परब जाग्यावरसून हल्ला तो नाही. हा हम्म. आयुष्यभर झटान गोळा केलो ह्यो सगळो पसारो आता भयच सोडून जाऊ. चला चला. मेलो पिच्यात सोडला नाही. येऊ तातो इलो. ये ताता ये. हे बघ तुझ्यासाठी आणखी एक गिरायकीला. एकावर एक फ्री. अहो एवढा कसला विचार करताय अण्णा? हम्म. सगळ्याची इच्छा पुरे होत नाही माणसाची. काही सरक काही मत. काय झालं अण्णा? काय नाही रे.
दुखती रग एकदम उपाळाने येता. आजकाल जणू सारख्या आसात होता. कधी खायचा मनात पुरलेला ज्वालामुखीसारख्या उफाळाने येता आणि डोळ्यातून पाजारता. कधी काय काय होत सांगा केला नाही आणि सांगतलंय तरी कोणा. तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. मला जरी भावना नसल्या तरी इतरांच्या भावना समजू शकतो मी. अपुऱ्या रवलेल्या मनातल्या इच्छेपैकी एक इच्छा. तुका येर जरा घालताना बघितलंय ना, आणि मनातल्या मनात मारलेल्या त्या इच्छेची आठवण झाली. इतक्या वर्षाचा संसार केलो आम्ही, पण फुलाक नाही. आम्ही दोघाच रवलो. गाराने दुपारे अंगारे सगळा झाला, पण काय एक होप नाही. सुरुवातेक लय वाईट वाटता, पण शेवटाक काय रवळनाथाची इच्छा म्हटलं आणि सगळ्या सोडून दिलं. अहो असं काय करताय अण्णा? आजवर मरण कोणाला चुकलंय? मरणाची चिंता नाही रे, पण सगळं शास्त्रानुसार झाला तरच गती मिळतली ना. नाहीतर नाही रे. आता मरण जर इला ना तर निर्वंशाचा मरण येतं ना रे. वेळेत काय झालं असताना तर तुझ्या एवढं जीर असलो असतो माका मुखात पाणी घालू, अग्निदेव माझ्या पाठसून माझे दिवस कार्य करू. पण आता कोण करतला? आता गती नाही रे, आमका गती नाही. माका मरणाची भीती नाही रे, माका काळजी हा ती माझ्या बायलेची. तिची व्यवस्था लावल्याशिवाय माका गती नाही. एका मुलाचं कर्तव्य असतं आपल्या आईवडिलांची काळजी घेणं, शेवटपर्यंत त्यांना साथ देणं. अण्णा, जरी मी तुमचा मुलगा नसलो तरी तुमची ती वेळ येईल तेव्हा तुमचा शेवटचा प्रवास सुखाचा होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. तुम्हाला गती मिळेल. एक गोष्ट तुका सांगते, कॅलेंडर बघते मी सांगते. हा हे बघ, 13 मे शिवजयंती हा. तो दिवस माका मिळात सारी. हा पंचांग सुद्धा बघ. ही तिथी बरी आहे. शांती करूक नको. अरे पुढे मागे आमची शांती करणार हा कोण? डायरेक्ट आपला वर जाईल. माझ्यासाठी सगळे दिवस सारखेच. मी फक्त हुकुमाचा ताबेदार. वेळ काळ दिवस जर मला निवडता आली असती तर ही वेळ मी कोणावरच येऊ दिली नसती. अहो आज तुमच्या आवडीची शिरवाळे करतले. आज अचानक सहयोगात कसं काय केलं गो? असाच हो, मनात हिला करूचा, म्हटलं करून टाकूया. वरची तात्यांची ती बेबला इलाय ना, काही म्हणत होता. काकी शिरवाळे कधी करतलेस ग? तुझ्यासारखे कोणाक जमत नाही, पण पोरगा विचारता म्हणून म्हटलं करून टाकूया. हा म्हणजे बेबल्यासाठी करतोस काय? माका वाटला माझ्यासाठी. असा नाही हो. असं देत गो, पण गुळवून येत ना जरा जायफळ घालून विसरा नको, आणि गुळ जरा वाईट जातच घाल. होय होय करतले. रे झिला, आज तुका बेजवानी खाऊ घालते बघ. बेजवानी भाऊ लुसलुशीत शिरवाळे. हा स्वर्ग सुरू बनवतोस रे तुया. आठवण काढीत राहशील तू या अन्नाची आणि माईची. मला अन्न पाणी काही लागत नाही. मी या सगळ्याच्या पलीकडे आहे. अरे जिला खाऊन बघ, आमका बघ. तुझ्यासारखं दूध जरी समोर येऊ तरी कसे ठणठणीत होते.
बाकी या सगळं श्रेय मात्र तुझ्या काकी काय. आयुष्यभर तिने आमका काय चांगला चुमला घात. तिच्या जिभेत घाल आणि हातात चव असा, पण म्हणून हिच्या तोंडात लागायचा नाही. हा आपसुकच पानात चांगला चुमला पाडता. रे गावतीत ना माका हे खाऊ शिरवा आहे का तुझं दुसरं कसलो बेत हा. खा, मनसोक्त खा. आत्ता तरी तसा काही बेत नाहीये. हा, जीवत जीव इलो माझ्या. माका टेन्शनच इल्ला. हिरे एवढं घाट घातलेलो फुकट जाता की काय. जगण्याचा आनंद लुटा अण्णा, बहुधा शेवटचा. काय अण्णा, किती पैसे जमले? काय तुला या गुरुजा. अण्णा, हा एक विचारू? विचार विचार आहे तिला. साक्षात मृत्यूदूत तुमच्या समोर असताना तुम्हाला भीती नाही वाटत? भीती. हम्म. चल बाहेर चल, तुला दाखवतोय काय तुम्ही. चल बघ ना, चारही बाजू बघ बघ काय दिसतं तुका. अहो, आता काय दिसणार अण्णा? झाडं झुडपं, दगड माती, जंगलं, अजून काय? अरे झाडा पेडा जंगला आमचं उपजन्म ह्यांच्या बरोबरच गेलं. पायाखाली जनावरा, जंगली स्वपदा यांची आमका सवयच असा रे. मृत्यू आमच्या आसपास फिरत असता. आमच्या वाडवडिलांनी सांगितलेला, तुम्ही त्यांच्या वाटेक जाऊ नको, काय ती तुमच्या वाटेक येऊची नाही. हम्म. दुःखात आम्ही झाडापेडा गुराढोरा यांच्याच बरोबर बोलतो रे. मन हलक्या होता रे. नाहीतर हे बोला कसा कोण. आणि हे बघ, आम्ही माणसांच्या सहवासा भुकेलेले. कोणतरी ये चार गोष्टी करी तर जीवाक जरा बरा वाटता. आमका भीती फक्त एकाच गोष्टीची, भूतासारख्या एकाकी राहावाचा लागता. घरात फक्त मी आणि ही, आणि आमच्या वाडीत आमच्यासारखी चार जुनी खोडा कधीही उन्मळण पडणारी. तेव्हा तू 2-4 दिवसासाठी इलस, फैरवलंस, बरा वाटला. गजाली गोष्टी जरा करूक गावले, बरा वाटला. तर तुझ्यासारखं पाहुणो रोज रोज यांना परवडणारा नाही बुवा. पण बाबा रे, आम्ही फक्त देवतारा घाबरतो. हा, त्याची वाट आम्ही अडवतो नाही. काय चालला? मसनात तुका काय करूचा. कधी काही काही जाऊक लागलंय का ह्याचा आपला तुमतुना सुरूच असतात. खाई चाललास माझ्यावर माझी सगळी कामं राहतो. आता पण तसा करून चालत नाही. आता मग सगळी माझी कामं व्यवस्थित पुरी करू खाया. नंतर कोणी म्हणता नाही, अण्णान या करूचा राहुला, अण्णा त्या करूचा राहुला. अरे जिला ही हाय पण इलस. बघ बघ बघ, होय तो अतांग सागर बघ कसो दिसता. तो दिवाकर रत्नाकरात डुबताना अस्ताक जाताना सुद्धा दिशा उजळून टाकता. जीवन ह्या असा पश्चिम दिशेसारख्या उजळून येऊ भया. माणसाचा पण असाच असो भया रे. जगाचा निरोप घेताना जीवन कसा उजळून जाऊ भया. आयुष्याच्या मध्यानात केलेले कष्ट, अथक प्रयत्नांनी मिळवलं हे घडलेलं जीवन, जमवलेले मित्र मैत्रिणी सगळे सोयरी, त्याच्याबरोबर अनुभवलेले सगळे क्षण, आनंदाचे, प्रेमाचे, दुःखाचे, विरहाचे, रागाचे, लोभाचे आणि अगदी तृप्तीचे क्षण. परमेश्वराक साक्षी म्हणून प्रामाणिकपणे जगलेल्या आयुष्यात शेवटा कशा कृतार्थ वाटत.
जीवन या पश्चिम दिशेसारख्या अगदी उजळून येऊ काय. बस रे जिला बस. खरं सांगू जिला, शब्द सुचत नाही आणि माया तुटणार नाही. मन कातर होत. छंद्या छाया भिवती हृदया. किती तयारी केली ना तरी तो क्षण जवळ इलो आहे मनाक पडतात. घराच्या सामानाची आवरावर करूक येता पण मनाची करूक येणार नाही रे. मन पसारो बाहेर काढता. जाऊच्या आधी या ठिकाण मन भरून अनुभवचा होता रे जिला. ही वेळ, ही संध्याकाळ, अशाच एका संध्याकाळी मी आणि ही इल्लो रे या ठिकाणात. नवीन नवीन लगीन झालेला. देवदर्शन करूक आम्ही दोघाच इल्लो. असा दोघांनी एकट्याने फिरण्याचा पण धारिष्ट्यात लागता. आमच्या या आता जो काय तो तुमचो हनीमून की काय ना तर म्हणतात तसला काय नाही होता. तर आम्ही धारिष्ट धरून इलो. ही हय बसतली, मी बाजूक. मग जरा धीर जमवून जमवून अजून तिच्या बाजूक सरकलंय आणि तिचा हात हातात घेतलंय. असा लादला ना, असा लादला, पटकन मला ओ काहीतरी कोणतरी बघित ना. मी म्हटलं ओ कोण असा बघणार हो. आणि बघितलं ते काय विनय नाही. मी हक्काची लग्नाची बायको असा ही माझी. तिचो धरलेलो हात आजपर्यंत सोडूक नाही रे. पण आता वेळ इली हा. तेव्हा धरताना भीती वाटूक नाही पण आता सुटताना वाटता रे जिला. माझ्यानंतर हिचा कसा होतला ह्या परमेश्वराकच काळजी. पण काळजीन माझा मन तुटता रे. रात्रीची नीस पण येणार नाही. अण्णा, एकटेच आलात? अरे मनात इल्ला तुझ्या काकीक सुद्धा बरोबर आणायचा म्हणून. पण त्याची ठोपरा आता काम करत नाही रे. काहीतरी घसारलं तर कपाळ मोक्ष होतो. मनातला प्रेम आम्ही कधी असा मनमोकळेपणान व्यक्तच करूक नाही रे. शब्द प्रेम या शब्दान व्यक्त करूचा असता या कधी लक्षातच येऊक नाही रे. पण अव्यक्त प्रेमान सुद्धा आम्ही आमचो संसार सुखाचो केलो. राग भांडणं होक नाही असा नाही पण ती आपली तात्पुरती. एकमेकाक चांगली साथ दिली आयुष्यभर. पण आता ती मागे रवतली हा बिचारी. मग ह्यो असो काळोख दाटून येऊक लागता रे मनात. अरे बराच काळ वाढला. चला निघाया. ही वाट बघित असतली घराकडे. तिला तू काही विनंती करूची हा. हय म्हाका थोडो वेळ एकटाच बसायचा हा. थोडशीत म्हाका एकटो तेवढो वेळ हा ना माझ्याकडे. कोणा वांगडा कशी करू संसाराची साथ. लहानपणापासून मेल्या दिलस हातात हात. आंब्या वयल्यान चढान तुया तोरा दिल्लस पाडून. माडा वयल्यान चढान तुया शेळी दिल्लस काढून. कोणच्या शेल्याक बांधू आता कशी पदरगाठ. लहानपणापासून मेल्या दिलस हातात हात. पुळणी वयल्यान चलत तुया मनस गोड गाणी. वांगडा इलय नाही तर तुझ्या डोळ्याक ये पाणी. विसारलंस आणि आता सोडून जातस साथ. लहानपणापासून मेल्या दिलस हातात हात. तुयाच सांगीस आणि आता सोडून जातस साथ. लहानपणापासून मेल्या दिलस हातात हात. मिया जातय तुझी माया तुका लग लाभ. मिया जातय तुझी माया तुका लग लाभ. जाग्यार पडल्या धोंड्यापासून होवचो नाही लाभ.
विचारल्यानंतर सांग कोणी मेला अकस्मात, लहानपणापासून मेल्या तिलाच हातात हात. कालपासून या माणसाचं काय चाललं ना काही कळणार नाही. मी जरा जाऊन बघून येत आहे. अगे बाय ह्यो जीव कोणाचो? रोज बघतो मी हा जन्म मृत्यूचा खेळ. मलाच मुक्ती हवी आहे या खेळातून. नकोय मला हे बिरूद. मी फक्त हुकमाचा ताबेदार.